TRTI आणि ह्युमॅनिटेरियन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांनी अनेक आदिवासी मुलांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जिथे HWARF महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या सर्व अभ्यासक्रमांसाठी आदिवासी मुलांना मार्गदर्शन करत आहे आणि TRTIच्या कौशल्य विकासाची माहितीही दिली जात आहे। या वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विभाग, क्षक किरण तंत्रज्ञ, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ, फ्लेबोटोमिस्ट आणि जनरल ड्युटी असिस्टंट सारख्या अनेकांचा समावेश आहे। अलीकडेच महाराष्ट्रातील 26 आदिवासी मुलांनी मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये एक्स-रे टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केला आणि HWARF यांनी त्यांना प्रशिक्षण तसेच चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी दिली आहे। ह्युमॅनिटेरियन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यावेळी सहसंचालक हंसध्वज सोनवणे, TRT सहसंचालक रेखा कुडमुलवार, HWARFच्या अध्यक्षा क्रिस्टीन स्वामीनाथन उपस्थित होते। या सर्व मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करण्यासोबतच प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिले, जिथे सर्व मुलांनी सन्माननीय लोकांचे आभार देखील मानले। TRTI आणि HWARFचा उद्देश अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे, ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, परंतु ते सर्व गैरसोयी आणि गरीब आर्थिक परिस्थितीमुळे निराश आणि असहाय्य आहेत। TRTI आणि HWARF या सर्वांना आधार देण्यासाठी आणि देशवासियांसाठी तसेच स्वतःसाठी काहीतरी करण्याचे माध्यम बनून प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत। केअर, OTU, पोर्टिया या संस्थाने विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी मुलाचे सहकार्य केले। फॅमिली केअर हॉस्पिटल, लायन्स ताराचंद बापा हॉस्पिटल, SR मेहता व सर किकाभाई प्रेमचंद कार्डियाक इन्स्टिट्यूट, योगवेद क्लिनिक, हिलिंग हार्ट्स, आयुष हॉस्पिटल इत्यादी रुग्णालयांनी त्यांच्या संस्थेत मुलांना स्थान दिले आहे। HWARF संस्था जी आहे ती आरोग्य क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं काम करते आणि ही संस्था आमच्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेशी जयपाल सिंग मुंडा रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जोडली गेली। मुळात आमच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा जो उद्देश आहे की राज्यातील अनुसूचित जमातीच्या स्त्री पुरुष युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, या उद्देशांतर्गत आम्ही या 2021-22 या वर्षामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन HWARF ही संस्था आरोग्य क्षेत्रातलं प्रशिक्षण देण्यासाठी पुढे आली। तर या संस्थेने आरोग्य क्षेत्रात म्हणजे हेल्थ केअर सेक्टरमध्ये जी काही कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं योजले आहे त्यामध्ये होम हेल्थ एड, कोविड फ्रंटलाइन वर्कर, जनरल ड्यूटी असिस्टंट, डाएट असिस्टंट, सॅनिटरी हेल्थ एड, हॉस्पिटल फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर, एक्स-रे टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, फार्मसी असिस्टंट, फ्लेबोटोमिस्ट, मेडिकल रेकॉर्ड्स असिस्टंट, विजन असिस्टंट, तर अशा निरनिराळ्या कौशल्य विकास प्रशिक्षण विषयक कोर्सेस त्यांनी देण्याचे योजले आहे। त्यामध्ये त्यांनी 116 उमेदवारांचं प्रशिक्षण पूर्ण केलं। त्यामध्ये फ्लेबोटोमिस्ट असेल, जनरल ड्युटी असिस्टंट, डायलिसिस टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन अशा क्षेत्रामधलं त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना त्यांचे जे काही संपर्कातल्या रोजगार देणाऱ्या संस्था होत्या, उदाहरणार्थ OTU असेल, केअर संस्था, तर या संस्था त्यांना त्यांच्या ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आल्या। त्यांनी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तर आजचा हा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा झाला की त्या विद्यार्थ्यांना आज प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं आणि रोजगार उपलब्ध झाल्याचं पत्र देखील देण्यात आलं। तर हा अतिशय आनंदाचा क्षण होता की त्या आमच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी ते प्रशिक्षण अतिशय मन लावून पूर्ण केलं
आणि त्यांना त्याची जाणीव झाली की आपण हे प्रशिक्षण पूर्ण केलं तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या समाजाच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकू. आणि याच्यामध्ये HWARFचा मोठा हातभार होता. त्याच्यामुळे हा एकंदरच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाला असं म्हणता येईल. आणि यापुढे देखील निरनिराळ्या कोर्सेससाठी तो असाच सुरू राहील असे मला वाटते. सपोर्ट तो मेनली है कि ट्राइबल रिसर्च ट्रेनिंग इंस्टीट्यूट ने जो ये ट्राइबल कैंडिडेट्स के लिए जो बेनिफिट निकाला है और इट इज़ फॉर ऑल ओवर महाराष्ट्र बिटवीन एज ग्रुप ऑफ 18 to 38 है. तो इनका जो कैंडिडेट्स है जो ऑल ओवर महाराष्ट्र जहाँ पे ट्राइबल लोग बसे हुए हैं, तो हम अब अलग अलग पाड़ा में जाते हैं और वहाँ पर इस चीज़ का प्रचार करते हैं. उनके साथ में काउंसलिंग होता है. उनको इस जो हेल्थ केयर सेक्टर है जो हम कोविड से अभी मुकाबला करके आए हैं, तो उसी मुकाबले के बारे में बताते हैं कि अगर आप ये हेल्थ सेक्टर में आए, क्योंकि बच्चे बहुत एजुकेटेड हैं और उनको अपॉर्चुनिटी मिल नहीं रहा है, उनको कोई माध्यम से इन्फॉर्मेशन जा नहीं रहा है. तो TRTI के ज़रिए हम लोग ये इन्फॉर्मेशन वहाँ तक पहुँचा रहे हैं कि आप इस चीज़ को बेनिफिट लो. आप इतने एजुकेटेड होकर बहुत सारे बच्चे हैं जो शेपर्ड जो गाय बछड़े और उनका देखभाल करते हैं, फिर वीट भट्टी में काम करते हैं, फिर फार्मिंग करते हैं. तो ग्रेजुएट से ग्रेजुएट बच्चों को हम वहाँ से लेकर आते हैं, चाहे वो 8वीं हो या 10वीं हो या 11वीं हो, मतलब हर एक बच्चों को एक अपॉर्चुनिटी दिया जाता है. और सबसे पहले कि वो लोग इस एटमॉस्फेयर में जो हेल्थ के इसमें बिलोंग नहीं करते, वो इस क्षेत्र को समझते हैं कि सिर्फ ये डॉक्टर ही बेनिफिट कर सकते हैं, क्योंकि इसके लिए बहुत एजुकेशन होता है, इसके लिए बहुत सारे एक्स्ट्रा पढ़ाई होती है. लेकिन हम उनको इस माध्यम से ये बताते हैं कि हेल्थ केयर कितनी इम्पॉर्टेंट चीज़ है और इसमें आप कैसे बेनिफिट ले सकते हो. आप 10वीं हो या 12वीं हो, हर एक के लिए एक अपॉर्चुनिटी है. और बिकॉज ऑफ कोविड यहाँ पर काफ़ी सारे हमारी जो डॉक्टर्स है, नर्सेज है, वार्ड बॉयज़ है, उनकी डेथ हुई है. और इसी कारण से हम हर एक इंसान, हर एक फैमिली में तैयार कर रहे हैं. और ये हमारे कोई भी यूथ अनएम्प्लॉयमेंट नहीं रहे, इस क्षेत्र में आगे बढ़े, आगे और लोगों को सहायता दे और उनको इस हेल्थ सेक्टर्स के अंदर आगे बढ़ावा मिले. और मी राहणारा मुंबईचे. मी एक्सरे टेक्निशियन हे कोर्स केलं. म्हणजे एक्सरे टेक्निशियन कोर्स एकदम छान आहे. म्हणजे कसं जे पण मुलांनी केला पाहिजे, कसं याच्यात 100% जॉब आहे म्हणजे आहे. मी पालघरमधून आलो आणि मी सध्या HWRF या संस्थेमध्ये मी एक्सरे टेक्निशियन म्हणून कोर्स केला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आणि त्याचा अनुभव खूप चांगला होता. मी सध्या MA सेकंड इयरला आहे. अदर क्वालिफिकेशन काहीतरी लागत होतं, त्यामुळे मी एक्सरे टेक्निशियन हा कोर्स केला आणि प्लेसमेंट पण खूप चांगली आहे. सध्या मला घाटकोपर इथे डॉक्टर सोंगाराम मेडिकल सेंटर इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. नाम लोहकर आहे, अहमदनगरमधून आले. एक्सरे टेक्निशियन TRTI तर केलं मी सेंट जॉर्जेस रुग्णालयात. तर एक्सरे टेक्निशियन चांगल्या प्रकारे त्यांनी पण शिकवलं आम्हाला. तसेच खाडेकर, मी ठाणे जिल्ह्यातून आलेलो आहे. HWRF संस्थेमार्फत आम्हाला खूप सारे कोर्स शिकायला मिळाले. जसं एक्सरे टेक्निशियनबद्दल म्हणजे ते आपण पेशंटची कशा प्रकारे केअर करू शकतो आणि कशी पेशंटचे आपण एक्सरे काढू शकतो, ते सर्व ते माहिती आम्हाला मिळाली. आणि तिथे आम्ही सेंट जॉर्ज हॉस्पिटलला तिथे शिकलो. तिथल्या स्टाफने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथलं शिकवलं. कॉम्प्युटर ऑपरेट कसं शिकायचं, मशीन ऑपरेट कशी करायची, त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं नॉलेज आम्हाला दिलं. माझं नाव महेश खतेले, नाशिक जिल्ह्यातून आलो आहे मी. HRWAF या संस्थेची मला व्हॉट्सअपमधून म्हणजे अशी माहिती भेटली नाही का, पण तिथे मी अप्लाय केलं इकडे त्यांना. पण तिथून मी कोर्सला जायला लागलो, पण ते काय एवढं जमत नव्हतं नाही का फर्स्ट टाईम. पण असं डिस्कशन वगैरे करून आम्हाला तिथे ट्रेनर पण आमचे चांगले होते, समीर सर म्हणून, त्यांनी भरपूर सपोर्ट केला नाही का. त्यातून आम्हाला एक त्यात हे सर्टिफिकेट वगैरे भेटलं. माझं नाव अजित भाऊ वांगरे आहे. मी मुंबईतून आलेलो आहे. HWRF जाहिरात निघाली होती, त्यात अनेक प्रकारचे कोर्स होते. त्यात मी एक्सरे टेक्निशियन हा कोर्स निवडून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन आज मला सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. कोटिया मेडिकल एक ऑर्गेनाइजेशन है जिसकी 30 सिटीज़ में ब्रांचेस हैं. बैंगलोर बेस्ड ये कंपनी है और पिछले 10 सालों से हम लोग हर एक शहर में
हॉस्पिटल्स के साथ एसोसिएटेड है पेशेंट केयर के लिए। जो हमारी कंपनी है एक प्रोफेशनल तरीके से ये आप लोगों की सहायता से, आपके जैसे जो मेडिकल अटेंडेंट्स हैं, ट्रेन प्रोफेशनल मेडिकल अटेंडेंट्स हैं, उनके थ्रू हम पेशेंट्स को सेवा देते हैं घर पे। हमारी कंपनी ऑल ओवर इंडिया में जॉब प्लेसमेंट्स देते हैं। हम जॉब प्लेसमेंट्स हमारी एप्लीकेशन के थ्रू देते हैं। हमारी एप्लीकेशन का नाम है OTU, ऑर्गेनाइजिंग द अनऑर्गेनाइज्ड इंडिया। मेरा नाम तेज कुमार है। मैं केयर वाले होम हेल्थ सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड कंपनी है जो हमारी पैन इंडिया होम हेल्थ केयर में सर्विस प्रोवाइड करती है। तो हमारी कंपनी है जो होम हेल्थ केयर में A to Z तक जो हमारा पेशेंट केयर का काम होता है, नर्सिंग सर्विस, मेडिकल इक्विपमेंट, ICU सेटअप एट होम, केयर टेकर सर्विसेज, एम्बुलेंस, ये सारी चीज़ें हम घर पे प्रोवाइड करते हैं।